नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशोध अभ्यास केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा. तर आज आपण निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोग इयत्ता 10वी राज्यशास्त्र प्रकरण 2 हा अभ्यासणार आहोत. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही भारताचा एक कणा आहे. लोकशाहीचा पाया आणि ऐतिहासिक वारसा. जनतेने आपल्या वतीने कारभार करण्यासाठी प्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत. प्रतिनिधी जनतेला जबाबदार राहून कल्याणकारी राज्यकारभार करणे हे प्रतिनिधीचे उद्देश असतात. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकीचा फार मोठा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाही संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणास माहीत आहे. निवडणुकीमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. शासनाच्या धोरणामध्ये बदल घडतात व समाज जीवनातही बदलते. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावे अशी एक भावना असते. ज्या निवडणूक प्रक्रियाद्वारे आपण त्यांची निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही खुली, न्यायी आणि विश्वासार्ह असावी लागते. या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारे राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणूक घेतात. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेच्या निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेची ओळख थोडक्यात पाहणार आहोत. भारतीय संविधानाच्या 324 कलमने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतात. निवडणूक आयोगाची नेमणूक हे राष्ट्रपतीच करतात. निवडणूक आयोगाचे स्वतंत्र जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. पदभ्रष्ट म्हणजे पदत्याग दबावाखाली, कोणत्याही दबावाखाली त्यांना पदत्याग करता येत नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही केलेली असते. निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नसतो. तर निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामगिरी बजावली. तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाले, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले. तर हे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे आणि हे परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे. तर चला पुढील भाग पाहूया. निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली. उसना कर्मचारी वर्ग. उसना म्हणजे त्यांची निवडणूक आयोगाकडे परमनंट असा कर्मचारी वर्ग नाही, स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. म्हणजे शिक्षक, इतर कर्मचारी, इतर अधिकारी हे निवडणुकीच्या काळादरम्यान हे निवडणूक आयोगाचे कार्यभार सांभाळतात. म्हणजे शिक्षक, इतर कर्मचारी हे निवडणुकीच्या वेळी निवडणूक प्रक्रियामध्ये मतदान केंद्रावर उपस्थित राहणे, मतदान करून घेणे हे कार्य हे शिक्षक, इतर कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी हे पार पाडतात. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र आणि मोठा कर्मचारी वर्ग नाही. निवडणूक आयोगाची प्रमुख 5 कार्य आहेत. पहिला, मतदान याद्या तयार करणे. दुसरा, निवडणूक आयोगाचे वेळापत्रक ठरवणे. तिसरा, उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणे. राजकीय पक्षांना मान्यता देणे. निवडणुकी संबंधित वाद सोडवणे. हे मुख्य कार्य हे निवडणूक आयोगाचे असतात. विस्तारात बघूया. टप्पा 1, पहिले कार्य मतदान याद्या तयार करणे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असतो. तसेच नव्या मतदारांचा समावेश करणे व याद्या अद्ययावत करणे.
मतदारांना ओळखपत्र वोटर आय डी देण्याचा अधिकार आहे. वयाच्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याची नाव मतदान यादीत सामावून घेणे, मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. तर ह्या पद्धतीचे वोटर आय डी हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर सुजाण नागरिक म्हणून भारताचे, तसेच तो बालक नाही, तो एक स्वतःच्या मत हे स्वतः देऊ शकतो, असा हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यामध्ये समावेश केला जातो. तर या मतदार याद्या तयार करणे हे एक निवडणूक आयोगाचे कार्य आहे. वेळापत्रक, निवडणुकीचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाचीच जबाबदारी आहे. पहिली, वेळ. कोणत्या राज्यात निवडणुका केव्हा घ्यायच्या, एकाच वेळी घ्यायच्या की किती टप्प्यात घ्यायच्या, हे सर्व आयोगच ठरवते. निवडणुकीचे संपूर्ण संचालन हे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याने कोणत्याही राज्यात केव्हाही कितीही टप्प्यात निवडणुका हे आयोग ठरवू शकते. हे धोरणानुसार तथा पुढील भविष्यातील परिस्थितीनुसार हे कार्य करण्यात येते. उमेदवाराच्या अर्जाची काटेकोर छाननी. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्या स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते. यामध्ये कोणीही पात्र उमेदवार निवडणूक लढवू शकतो. कोणी आपले राजकीय पक्षाच्या नावाने उमेदवारी घोषित करतो, तर कोणी स्वतंत्र उमेदवारी घोषित करतो. यांची अचूक माहिती घेऊन, यांची पडताळणी करून, वयाची अट पाहून, त्यांची मालमत्तेची माहिती पाहून, इतर माहिती, त्यांच्यावर कोणती केस आहे का, ते गुन्हेगार आहेत का, याची सर्वांची माहिती पाहून उमेदवाराच्या अर्जाची छाननी केली जाते आणि नंतर पात्र उमेदवारांनाच निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाते. हे मुद्दे लक्षात घेण्यात येतात. राजकीय पक्षांना मान्यता व चिन्हे देणे. भारतात बहुपक्ष पद्धत आहे. नवे पक्ष निर्माण होतात व जुन्या पक्षात फूट पडून नवे गट अस्तित्वात येतात. आता आपल्या महाराष्ट्राची स्थिती पाहता जुने पक्ष फुटून नवीन पक्षाची निर्मिती झालेली आहे. हे आपल्याला आता आजच्या घडीला पाहता समजते. आपल्या देशात बहुपक्ष पद्धत आहेच, तसेच नवे पक्ष निर्माण होतात. पक्षामध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचाही अधिकार निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. हे निवडणूक आयोगाचे काम आहे. पहिला, मान्यता देणे. सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. मान्यता नसल्यास त्याची निवडणूक लढवता येतच नाही. निवडणूक चिन्ह. प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह दिले जाते. निवडणूक चिन्ह नसेल तर त्याला निवडणूक लढवता येत नाही. मान्यता रद्द करणे. नियमाचे पालन न केल्यास एखाद्या पक्षाची मान्यता रद्दही करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. जर कोणतीही खोटी माहिती निवडणूक आयोगाला देऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास तर निवडणूक आयोग हे त्या पक्षाची उमेदवारी रद्द करण्याचाही अधिकार त्या निवडणूक आयोगाला आहे. शेवटचे कार्य, निवडणुकी संबंधित वाद सोडवणे. निवडणुकी संबंधित काही वाद निर्माण झाले ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाला असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. निवडणूक संबंधित वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची अंतिम जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. समस्या, वाद, गैरप्रकार आढळल्यास एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे, नियमभंग करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करणे, एखाद्या वेळी काहीतरी चुकीचे गैरवर्तन झाल्यास मतदान पुन्हा घेतले जाते. एखाद्या मतदारसंघामध्ये गैरवर्तन घडून आल्यास तर त्याची निकाल घेऊन ते मतदान त्या मतदारसंघा मर्यादित निवडणुका पुन्हा घेण्यात येऊ शकतात. हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. तर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा प्रश्न, निवडणूक आयोगाचे कार्य. जागा नसल्यामुळे इकडे लिहितो. निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट
करा. हे मोठा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्नासाठी विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाची तयारी चांगली करा. तसेच पारदर्शकता आणि न्यायिक प्रक्रियेची हमी. असे का? वंचितांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व जमातीसाठी मतदारसंघ राखलेला आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी व गैरप्रकार टाळावे म्हणून मतदाराच्या व मतमोजणीच्या वेळी राजकीय पक्षांना अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. प्रचार व सर्व पक्षांना समान न्याय मिळावा म्हणून दूरदर्शन, आकाशवाणी आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना संधी असते. म्हणजे आपला प्रचार करत असताना टी व्हीवरही, वृत्तपत्रामध्ये, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पॅम्पलेट, आता मोबाईलच्या वेळी सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रकारचे प्रचार होत असतात निवडणुकीच्या वेळी. तसेच पारदर्शकता व न्याय प्रक्रियेची हमी असते निवडणूक आयोगाकडे. निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे गैरवर्तन टाळण्याचे कार्य हे निवडणूक आयोग करते आणि निवडणूक पारदर्शीपणे पार पाडावी ही त्यांचे मुख्य उद्देश आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. यापुढील भाग आपण लवकरच पाहू. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.